Hello friends, I'm your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. तर मित्रांनो, संचालकांनी दिलेले निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. सगळ्यात पहिला आपण विचार करूया, जो डान्सचा व्हिडिओ होता तो वर्षाताईंनी केलेला नागिन डान्स. तर तो व्हिडिओ जो दोघींनी केलेला होता तो संचालकांना योग्य वाटला. कारण डान्स परफॉर्मन्स सादर करताना किंवा एखादा परफॉर्मन्स सादर करताना आपण पहिला आपले प्रेक्षक कोण आहेत हे बघणं गरजेचं असतं. इथं ह्यांनी आणि जज कोण करणार आहे हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर आपले पुढारी जे आहेत ते आपल्या सारख्या लोकांमधूनच तयार झालेले आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना कुठले डान्स चांगले वाटतात, तर त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट असेल असे फॉर एक्झाम्पल आपण गणपतीमध्ये करतो, नवरात्रीमध्ये करतो. असे डान्स नक्कीच आपल्याला बघायला चांगले वाटतात. तर हा जो डान्स आहे, हा नागिन डान्स होता. तो प्रथमदर्शी गाणं ऐकल्या-ऐकल्या आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा नाचावे. मग नक्कीच ह्या गाण्याचं जे वेट पारडं आहे ते चढच राहणार आहे. आणि जे दुसरा पाऊस होता तो पारडं त्याचं वर जाईल आणि हे खाली जाईल. कारण त्या गाण्याचं वजन अजून सुद्धा जास्त आहे. त्यामुळे तो दिलेला निर्णय त्यांच्या दृष्टीने तो बरोबरच होता. फक्त परफॉर्मन्स साजरा करताना जज कोण करणार आहे हे डिसाईड करणं नक्कीच गरजेचं असतं. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा असा होता की पॅडी भाऊ आणि पॅडी दादा आणि धनंजय दादा या दोघांमध्ये सुद्धा स्पर्धा होती. त्यांच्यामध्ये एक विनर काढायचा होता. तर स्टँड कॉमेडी हे कोण बघतं? तर आपण बघतो. आपण निवांत असतो म्हणून बघतो. तर घनश्याम भाऊंनी ही स्टँड कॉमेडी बघितली असेल का? तुम्हाला काय वाटते? पुढारी लोकांना आपल्या पुढारी पण कामातून एवढा वेळ मिळत असेल का? पण तेच त्यांना काय रिअलिस्टिक वाटते? तर आपल्यासारखे जे बोलणारे लोकं, आपल्यामध्ये जे कॉमेडी होत असतं, चालत असतं, त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा भरपूर हे प्रकार होत असणार. त्यामुळे त्यांना ते कॉमेडी जे होतं तेच जवळचं वाटेल. मग पॅडी भाऊंनी सुद्धा घनश्यामदादांचा ह्याची मिमिक्री केली नाही. त्यांनी सांगितल्यानंतर केली. मग हा त्यांचा मायनस पॉइंट झाला. त्यांना संधी होती की संचालकांचं मन जिंकण्याची, पण तसं ते करणार नाहीत. कारण ते वयानं मोठे आहेत. ते वयाचा मोठेपणा त्यांनी तिथे घेणार. पुरेपूर त्यांनी आपल्या सिनियरिटीचा वापर करणार. पण इथे गेम आहे, बिग बॉस आहे. बिग बॉसमध्ये इथे लहान-मोठं कोणी विचार करून चालत नाही. तर आपण योग्य प्रकारे खेळणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की घनश्यामदादांनी जो आपला निकाल आहे तो धनंजय दादांच्या बाजूने दिलेला आहे. तर हे जे त्यांनी निर्णय दिलेले आहेत त्यांच्या दृष्टीने ते योग्यच होते आणि ते मला 100% पटलेले आहेत. पण ॲज अ पर्सनली सगळ्यांनी घेतलं तर प्रत्येकाला वाटतं की नाही, माझं बरोबर आहे आणि तुमचंही वेगळं मत असू शकतं, तुमच्या दृष्टीने चुकीचं असू शकतं. पण माझ्या दृष्टीने असं वाटतं की घनश्याम पुजारी यांच्या दृष्टीने ते निर्णय योग्यच आहेत. आणि ते त्यांनी घेतले ते बरोबरच घेतले. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. ॲज अ मी विचार केला तर मी सगळ्या प्रकारचे शोज वगैरे बघत असतो. तर त्यामुळे मी मान्य करतो की मला पॅडलॉनचा परफॉर्मन्स चांगला वाटला. तर असो. जो निर्णय आहे तो आहे. अजून थोडी माहिती आहे ते आपण अजून काही पॉइंट्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करूया आणि सुद्धा मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटू असंच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.